समाज 1500 2000 किमान लोक सुरुवातीला उठले मागचे. त्यांना वाटलं आता जागा भेटली पाहिजे पंगत धरायला. ते सगळे पळत सुटले त्या पंक्ती जेवायला. हो पार एकदम जोरात. आता ते तेवढे उठल्यावर सगळा मंडपच उठला. त्यात एक सळपातळ माणूस घुसला मध्ये. सरका बाजूला सरका बाजूला सरका बाजूला सरका बाजूला. तो पडला बो खाली. त्याच्या अंगून माणसं, अरे बापा रे, अरे मेलो रे, अरे गेलो रे, अरे वाचवा रे. शेवटी तो बेशुद्ध झाला. त्याला हॉस्पिटलला नेलं. मला तेच घटना झाल्यावर समजलं तो आमच्या भागातला आहे. मी दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी त्याचा असा हात उचलला. अकोल्यात बरं का विदर्भात. असा हात उचलला तो लगेच हात खाली यायचा. हात उचलला की हात खाली यायचा. डॉक्टर म्हणत महाराजाचा हात गेला, पायही गेला. म्हटलं हात जाऊ द्या पाय जाऊ द्या, तुम्ही त्याला फक्त शुद्धीवर आणा, मी त्याला नागपूरला घेऊन जातो. त्यांनी दिलं इंजेक्शन. तो हळूहळू शुद्धीवर यायला लागला. मी उभाच होतो पुढे. त्यानं थोडेसे डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहिलं. तो म्हणे विशाल बुवा. म्हटलं काय? पहिली पंगत उठलीशीन का आता? अरे म्हटलं तू मरत होता त्या पंक्तीत खाण्याच्या बाबतीत. अरे बापरे. असं म्हणतात सकाळचं जेवण राजकुमारासारखं, दुपारचं जेवण राजासारखं आणि संध्याकाळचं जेवण भिकाऱ्यासारखं असावं माणसं. जेवढ्या रात्री जनावर धांडा उचलत नाही तेवढ्या रात्री आपण खाऊ शकतो की नाही? खाऊ शकतो. कुत्र्याकडे खूप अपेक्षा आहे, बहुआशी बहुआशी, मला दे दे दे. पण पुढचा गुण महत्वाचा आहे, स्वल्पसंतुष्ट. त्याला खूप मिळावं वाटतं पण थोडक्यात सुद्धा समाधानी होतं. म्हणजे या चतकोर भाकरी मालकीनीनं फेकली की त्याच्या डोक्यातून काही काळ तरी ती दुर्डी वजा होते. जाऊ द्या मिळालं ना तो खाऊन घेतो. स्वल्पसंतुष्ट सुनिद्रो. कुत्र्याची झोप खूप चांगली. झोपेच्या बाबतीत कुत्रं झोपलेलं पहा मेलेलं दिसतं, पण गाडीचं स्टँड काढा ताडकन उठून बसतं. हा माझा मालक आहे की नाही की दुसरा आहे. कुत्रा वाघ बनतो वा. कुत्र म्हणजे काही सामान्य वाघ. जशी कीर्तनात माणसं झोपतात ना, सुनिद्रो सुनिद्रो. एक माणूस झोपायचा आणि शेजाऱ्याने त्यांना उठवलं. काय झोपतोय रे म्हणे. मी त्या पुढच्यांना म्हटलं बरं झालं बुवा तुम्ही त्यांना उठवलं, त्यांची झोप मोडली. त्यांना झोप लागत होती, तुम्ही त्यांना कीर्तन ऐकू द्यायचं, किती पुण्य घेताय. तो म्हणे हो महाराज कीर्तन वगैरे नाही, मी झोपलेलो होतो पण तो डोकले त्यावर माझी झोप मोडायची म्हणून मी त्याला उठवलं. झोपायच्या बाबतीत काही काही माणसं एकदम डेंजर. झोपण्याचे प्रकार आहे. सुनिद्रो लोकांची झोपच चांगली राहिली. काही माणसं या कडेला झोपतात सकाळी त्या कडेला सापडतात. काय माणसं खर खर जसं जनरेटर चालू आहे वर रात्री. दाना नाना दोन काय झोपच लागू देत नाही. मी एका नगर जिल्ह्यात कीर्तनाला गेलो. कीर्तन झाल्यावर वर झोपायला गेलो. लोकांचं लय अवघड आहे झोपीच्या बाबतीत. पायऱ्या चढून वरती गेलो. ती बाई म्हणे झोपा महाराज. नुसता उंबरठा ओलांडला. तिथं माझ्या अगोदर कोणीतरी झोपलेलं होतं. तिकून आवाज आला मला, उतर उतर उतर. अरे म्हटलं बापरे, घर याचं बेड याचा सगळं याचं आणि म्हणतोय उतर. मी 2-4 पायऱ्या खाली उतरलो. त्याचं वरती चालू झालं, वरती चढ वरती चढ वरती चढ. म्हटलं आता चूकच झाली आपली, मग काम करू. नुसता उंबरठ्यात पाय ना हात पाय टाकायला लागलो. उतर. जसा उतरलो तसं खाली गेलो. म्हटलं बाई कोण झोपवलं हे महात्मे तुम्ही माझ्या शेजारी. चढ उतर चढ उतर चढ उतर. ती बाई म्हणे महाराज तुम्ही निवांत झोपा, तो माझ्या नवरा आहे, ती कंडक्टर आहे. त्यांची दिवसभराची सवय. चढ उतर चढ उतर चढ उतर. झोप येते. सुनिद्रो सुनिद्रो त्याला म्हणते सुखे मी निजलो गा शून्य सारो निते ते त्रिकोट शिखरी गा दान मिळे आई ते. सुखाची झोप, सुखाची झोप कोणालाही कुठं मिळेल. सुखाची झोप संतांकडे मिळते. ते कुत्र्याला कळालं. सुनिद्रो सुखाचा निदान तो माझा सोपान. सुखाचा निदान तो माझा सोपान. विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. विश्रांतीचे स्थान सुखा
सुखाचा निदान तो माझा सोपान सुखाचा निदान तो माझा सोपान विश्रांतीचे स्थान मोकामा विश्रांतीचे स्थान सुखाचा निदान ओ माझा सोपान सुखाचा निदान ओ माझा सोपान विश्रांतीचे स्थान मोकामा विश्रांतीचे स्थान विश्रांतीचे स्थान सुखाचा निदान तो माझा सोपान. कुठे कसं जावं पण त्याला कळलं ही आपल्या आंधळ्याची झोप काही कामाची नाही. आता आपण जागा झालं पाहिजे. सुनिद्रू लघुचेतना हा तो जागा झाला. कुत्र्याचे शेवटचे गुण आहे का आणि पहिलं चरण म्हणायला होतो. कुत्र्याचे 2 गुण आपण सुरुवातीला सांगितले. बहुआशी स्वल्प संतुष्ट हा थोडक्यात समाधानी होतो. खूप अपेक्षा ठेवतो मिळायची पण ती अपेक्षा मावळण्याची सुद्धा त्याच्यात ताकद आहे. सुनिद्रू लघुचेतना हा झोपतोही चांगला आणि जागाही चांगला होतो. पण शेवटचे गुण आहे का स्वामी भक्तश्च शूरश्च षडते श्वानतो गुण हा आपल्या स्वामीबद्दलचं प्रेम आणि स्वामीबद्दलचं शूरत्व केवळ त्याच्याकडे पाहायला मिळतं. अन्यत्र ते कोणत्याही ठिकाणी पाहायला मिळत नाही. कुत्र्यावर तुम्ही मारा करा शेजाऱ्याने तो तोळायला जातो पण तेच दात मालकानं हात घातल्यावर प्रेमानं चाटायला लागते ती जीभ. ते दात हाताला सुद्धा लागू देत नाही. स्वामी भक्तश्च स्वामीबद्दलचा भक्त होतो किंवा शूरश्च षडते श्वानतो गुणः हे षडगुण ऐश्वर्य संपन्न कुत्र पाहलं आणि अज्ञानाचं अहंकाराचं दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधपारुष्यमेवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम हे अज्ञानाच्या भांडारात भरलेलं घर हे खोकं त्या संत दरबारात मला आज तरी न्यावं वाटलं नाही. मग संत द्वारात जात असताना कुत्र्या सदरात जावं हे मी ठरवलं. महाराज कुत्र्या सदरात गेल्यानंतर तुम्हाला नेमकं ज्ञानोबारांच्या दारात मिळालं तरी काय. अभंगाचं पहिलं चरण संत द्वारी कुत्रा झालो संत द्वारी कुत्रा झालो ओ राम संत द्वारी कुत्रा झालो 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 झालो राम संत द्वारी कुत्रा झालो 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 प्रेम रसासी मोकल प्रेम रसासी ओ मोकल प्रेम रसासी सोचलो प्रेम रसासी
भुंकत द्वारा आलो भुंकत द्वारा आलो भुंकत द्वारा आलो भुंकत द्वारा आलो संतद्वारी कुत्रा झालो. गायक वादक जे कीर्तनाला पाहिजे ते कीर्तन म्हटलं म्हणजे टाळकरी कीर्तनाचे अलंकार आहे, सोनं आहे ते. एक एक साथ चढवतात ती माणसं कीर्तनामध्ये. काही काही म्हणणारे पुढे येतात, कोंडू कोंडू तरी न काऊन कोंडू. अरे किती चांगलं वातावरण आहे, कोंडू नको, मोकळा सोड. क्या गा रहे हो यार अपनी तान में धूमधाम में, सुनने वाले हंस रहे सुनते नहीं है कान में. अब तो समझ जाना पगले, यह चीज यहाँ चलती नहीं. वैसे ही चीजें समाज को दीजिए, श्रोता जगत से हिलता नहीं. आपलंच द्यायचं पण थोडंसं वेगळं ढंगा. आता या तरुण पोरांना इकडे तुम्हाला आणायचं असेल, अब साधन बदलाना होगा. आपल्या आचारसंहितेला धक्का लागणार नाही याकरता तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तरुणांना इकडे आणायचंय, त्यांना आवाज देतात, चला कुठं जायचं, पंढरीला जायचं. कशाला जायचं, विठोबा विठोबा पायीची विठ कैबा मी होईना. विठोबा पायीची विठ कैबा मी होईना. विठोबा पायीची विठ कैबा होईना. विठोबा पायीची विठ कैबा होईना. कैबा मी होईना, कैबा मी होईना. कैबा मी होईना. कैबा मी होईना. विठोबा 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 पायीची विठ कैबा मी होईना. 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 वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थ पायीन. वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थ पायीन. वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थ जाईन. त्रिवेणीये 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 स्नान करीन, परिमी विठ नवे. विठोबा पायीची विठ कैबा मी होईना. विठोबा पायीची विठ कैबा मी होईना. विठोबा पायीची विठ कैबा मी होईना. कैबा मी होईन, कैबा मी होईन. कैबा मी होईन. कैबा मी होईन. आई विठोबा 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 पायीची विठ कैबा मी होईन. 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 म्हणायचं आपलं फक्त साधन बदला ना हो का. हे म्हटल्यावर झुमकावाली ऐकतीन पोरा. कोल्हापूर यात्रे जाईन, महालक्ष्मी पायीन. विशाळ तीर्थी विशाळ तीर्थी विशाळ तीर्थी स्नान करीन, परिमी विठ नवे. विठोबा पायीची विठ कैबा मी होईन. विठोबा पायीची विठ कैबा मी होईन. विठोबा पायीची विठ कैबा मी होईन. कैबा मी होईन, कैबा मी होईन. कैबा मी होईन. कैबा मी होईन. विठोबा 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 पायीची विठ कैबा मी होईन. विठोबा पायीची
पहा बरं पोरं कशी नसतात. इथं गरजच नाही ते बजाव बांगो अरे बांगो नाही, तू ये फक्त इकडे. तू तुझ्या अकलेचं दिवाळं मंडपाच्या बाहेर काढून ये. आम्ही सोडून देऊ कधी तुझी कंबर बसल्या बसल्या हल्ली नाही ते. अरे हे 400 वर्षाची 700 वर्षाची ताकद आहे मित्रा. हे डमरू कुठं लावला आताच. ज्ञानोबा तुकोबाऱ्यांच्याच नादात 9-9, 10-10 किलोमीटर वारकरी नाचत जातात पंढरीला. या मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यात, जा निवृत्तीनाथांच्या सोहळ्यात. देहबा विसरतो माणूस. तो काय म्हणे वृद्ध होती तर नाही रे, आतून नाचतो माणूस. तुम्हाला एक सांगू का, जगावर पाणी सोडाव थोडा वेळ तरी नाचा दिवसातून. खोली बंद करून नाचा, पण नाचा. थोडा वेळ नाचा. सासू काय म्हणेल याची पर्वा करू नका. खोली बंद करून तुमच्या पोरांना घ्यायचं गोल रिंगण आणि त्यांना नाचायला लावायचं. 9-9 किलोमीटर नाचतात, 10-10 किलोमीटर नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं माझ्या आयांनी. आणि गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं. मरेपर्यंत माणसानं 2 गोष्टी कधीच टळू नये, एक तर नाचणं आणि दुसरं गाणं. हम संसार के लिए तो बहुत नाचते है. डोंगरे महाराज म्हणायचे प्यारे नाचना है तो मेरे नाथ के लिए नाच, संसार में कभी रोना नहीं पड़ेगा पगले. अरे नाच देवा पुढं. नाचतात ज्ञानोबा तुकाराम सारखं भजन चालतं महाराज. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. सारखी माणसं. तुम्हाला स्वर आहे, ताल आहे. तुम्हाला असं वाटतं तुम्हाला गाता येत नाही. बसलेल्या लोकांनी जर स्वरात गाणं म्हटलं नाही तर आपण जय विठ्ठल करू. स्वर आहे देवानं दिलेला प्रत्येकाला. मी पुढं म्हणतो तुम्ही मागे म्हणा. पा 1-2 चाले यांच्याकडून म्हणून घेतो. थाप टाका. स्वर राहू दे ना थोडासा. चाल. रूप पाहता लोचनी